ज्यावेळेला तुम्ही प्रगती करता एक साधक म्हणून, तर सगळ्यात प्रथम तुमच्यातले बदल तुमच्यापेक्षा ना समोरच्याला आधी दिसतात. तुम्हाला ते तपासायची गरजच नाही पडत, कारण समोरचाच तपासतो तुम्हाला, की आता रागवत नाही, आता चिडचिड करत नाही किंवा मी जे काही सांगितलं आहे त्याच्यावरती रिस्पॉन्स मिळतोय, शांतपणे ऐकलं जातंय. समोरच्याबद्दल आपण जजमेंटल नाही होत. आपण आपलं नाही आपलं टिकमार्क बंद होतं. आपल्या चौकटीत समोरच्याला आपण नाही बसवत. तुमच्या बोलण्याचा स्वर हा विशेषतः बदलतो. म्हणजे बोलायच्या आधी ना थोड्याफार फरकाने ना विचार करायला लागतो. जरी आत्म्याकडनं तुम्ही व्यक्त होत असलात, तरी देखील की खरंच बोलायची गरज आहे का? खरंच बोलू का? खरंच व्यक्त व्हायला हवंय का? हा भाव येतो. समोरच्याला आपण माफ करायला शिकतो, जे आपण नॉर्मली नाही करत. म्हणून ठीक आहे, आता तू बोल. माझी वेळ आली की मी तुला दाखवणार. आणि आता इथे प्रश्न कोणाला दाखवू? कशाकरता दाखवू? कारण मी कुठे काय करतोय? तो एक भाव निघून जातो आणि हे आपल्याला नाही कळत. आपल्याला वाटतं आपण नॉर्मल आहोत. समोरचाच सांगतो आणि जेव्हा तुम्ही खरंच ते चेंजेस तुमचे दिसतात ना आणि तेव्हा समोरून लोकं विचारतात, "तू काय करते गं?" हे घडलंय साधकांबाबतीत आणि त्यांना बदललेले पाहून बरेच जण आलेत क्रियायोग करायला. जर ढोबळ मनाने आपण म्हटलं की 5 गोष्टी कुठल्या? तर एक म्हणजे तुम्ही माफ करायला शिकता. परिस्थिती आणि व्यक्तीला ॲज इट इज ॲक्सेप्ट करता. लोकांबद्दल, समाजाबद्दल तुमच्यामध्ये कणव तयार होते. कुठल्याही गोष्टीला गरज नसेल तर नाही उत्तर देत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्याच आत्मानंदामध्ये रमून जाता, की बाहेर काय चाललंय गरज नाही. आतमध्येच आनंद आहे. गरज नाही मला मॉलला जायची. आतमध्येच माझा मॉल आहे.